असतंच. आणि मला असं वाटतं की जो माणूस असं सांगेल की माझ्या आयुष्यात अशी वेळच आली नाही, तो साधारण खोटं बोलतोय असं माझं ठाम म्हणणं आहे. कारण देवाने आपल्याला बनवले, आपल्या लिमिटेशन्स आहेत, आपली सहनशक्ती आहे, कोणाची जास्त आहे कोणाची कमी आहे. कोणीतरी 3 दिवसात गिव्हअप करेल, कोणी 30 दिवसात करेल, कोणी 3 वर्षांनी करेल, पण तो गिव्हअपचा एक दिवस येतो. फक्त माझं काय म्हणणं आहे माहिती का, तुम्हाला जर का गिव्हअप करावं असं वाटलं तर त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये किंवा वाईट नाहीये. पण गिव्हअप करायचं वाटल्यानंतर तुम्हाला वाटलं तर धाय मोकळून रडा, पण ते झाल्यावर छान तोंड धुवा आणि पुन्हा नव्याने उभे राहा. गिव्हअप करून म्हणजे अख्ख्या आयुष्यावर गिव्हअप नका करू. कुठेतरी वेळ द्या. डोंट बी हार्ड ऑन युअरसेल्फ. तुम्ही शांत बसा, तुम्ही थोडासा वेळ घ्या, छान काहीतरी खावंसं वाटत असेल, आज मला नाहीच वाटत मनाला काही चांगलं, काहीतरी चांगलं खाणं ही गोष्ट अशी आहे की तुमच्या आरोग्याशी सगळ्यात जास्त निगडीत असते. आणि आपले 9 रस जे आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये काही एनर्जीज क्रिएट करतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ खा, स्वतःला पॅम्पर करा. पण मला वाटतं या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले. तू कसं काय केलंस मॅनेज? खाणं ऍक्च्युली मला खूप कधीतरी वाईट वाटतं किंवा मला कधीतरी खूप कंटाळ येतो किंवा एखादी गोष्ट नाहीच होते असं वाटतं, तेव्हा एका पॉईंटला मी ना अट्टाहास सोडून देते. मी शांत करते स्वतःला. आणि माझं असं होतं की पुढचे हे एवढा स्पॅन मला ना या गोष्टीचा विचार नाही करायचा. मग तो विचार नाही करायचा म्हणून ते विचार थांबत नाही, पण मग डिस्ट्रॅक्शन्स असतात. मग त्याच्यातनं आपल्याला हवं असलेली एखादा पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून खायचा किंवा नाहीतर ऑर्डर करा खा, किंवा एखादा छान, आज तर म्हणजे आपण आता मोबाईलबद्दल इतकं बोललोय, सोशल मीडिया एवढा पॉवरफुल झालाय. आज तुमच्या टीव्ही बरोबरच तुम्हाला नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन आहे, तुम्हाला झी5 आहे, बूट आहे, खूप ॲप्स आहेत, त्याच्यावर काहीतरी छान बघा. आणि जेव्हा तुम्हाला खरंच असं वाटेल, बरं ह्याचा कुणीही गैर उपयोग करून घेऊ नका की दर 2 दिवसांनी मला आता छान नाही वाटत आहे, असं नसतं. कधीतरीच आपल्याला खूप जास्त छान नाही वाटत, तेव्हासाठीच आहे हे. सो तेव्हा माझं असं म्हणणं आहे ना की मग तेव्हा नका पुश करू. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.